Hello everyone, welcome to the video lectures of subject switchgear and protection. In last lecture we started the fourth unit, that is the protection of alternator and transformer, and in that we have covered the part A, that is the protection of alternator. Now in today's lecture we see the part B, that is the protection of transformer. Transformer is basically a static device which can be used for the step up or step down the voltage level in many applications. But generally, it is a totally enclosed and oil immersed. Therefore, the chances of faults occurring on the them are very rare. Next session, next part is the protection of transformer. So transformer is a device which can be used to step up or step down the voltage level, and it is totally enclosed and then generally oil immersed. So the chances of fault occurrence is very rare. ट्रान्सफॉर्मर हा काय एक स्टॅटिक डिव्हाइस आहे आणि आपण कशासाठी यूज करत असेल तसं तर डिफरंट लेवलचे आहेत आपल्या जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामध्ये जे काय व्होल्टेज लेवल आपणाला अप करायचे असेल किंवा डाऊन करायचे असेल, म्हणजेच कमी किंवा जास्त करायचे असेल, तर आपण ट्रान्सफॉर्मर काय करतो, यूज करतो. ट्रान्सफॉर्मरमध्ये बेसिकली काय असेल तर एक प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग कोअरवरती माउंट केलेले असतील आणि प्रायमरी वाइंडिंगला आपण सप्लाय दिल्यानंतर आपण काय करतो, सेकंडरी वाइंडिंगला आपल्याला व्होल्टेज मिळेल. मग डिपेंडिंग अपॉन द ॲप्लिकेशन आपण काय करतो, स्टेप अप किंवा स्टेप डाऊनसाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. तर कन्स्ट्रक्शनल पार्टमध्ये जर बघितलं तर टोटली एन्क्लोजर असेल. ट्रान्सफॉर्मर हा एक ऑइल टँक असेल, त्याच्यामध्ये इमर्स केलेलं असतं. त्याच्यामुळे काय असणार आहे, जे फॉल्ट ऑकरन्स होणार आहे ते काय असणार आहे, कमी असेल ॲज कम्पेअर टू द अदर डिव्हायसेस. का तर जे ऑइलमध्ये आपण इन्सर्ट करतो तो इन्सुलेटिंग ऑइल असल्यामुळं काय होणार आहे, जे फॉल्ट ऑकर होणार आहे त्याचं पर्सेंटेज काय असेल, कमी असेल ॲज कम्पेअर टू द अदर डिव्हायसेस. सो द chances of faults occurring on them are very rare. Related to that, we have to see the two types of faults, that is the through faults and the internal faults, or the through faults is also called as an external faults, and second type of fault is nothing but the internal fault. In through fault, a fault which occurs beyond the protected zone of the transformer but fed through the transformer is known as the through faults. So through faults is also known as an external faults. As its name indicates, external, a fault which occurs beyond the protected zone of the transformer. म्हणजे ट्रान्सफॉर्मर जो असेल तर ट्रान्सफॉर्मर झोनच्या बियॉन्ड द प्रोटेक्टेड झोन ऑफ द ट्रान्सफॉर्मर झोनपासून जास्त अंतरावरती जर फॉल्ट होत असेल बियॉन्ड द प्रोटेक्टेड झोन ऑफ द ट्रान्सफॉर्मर, तर त्या फॉल्टला आपण थ्रो फॉल्ट्स म्हणतोय. पण तो फॉल्ट काय होणार असेल, अफेक्ट होणार असेल ट्रान्सफॉर्मरला, त्याला आपण काय म्हणतोय, ट्रान्सफॉर्मर थ्रो फॉल्ट्स म्हणजेच किंवा एक्सटर्नल फॉल्ट्स. देन इंटरनल फॉल्ट्स त्याच्या अपोजिट असेल. इंटरनल फॉल्ट्स आर दोज in the protected zone of the transformer, and these faults can be between the phase to phase and phase to ground fault. So generally they occur due to the failure of insulation due to the temperature rise. तर हे दोन टाइप्स असतील फॉल्टचे. सिम्पल लँग्वेजमध्ये आपण म्हणू शकतो, एक एक्सटर्नल फॉल्ट असेल बट इट विल बी फेड थ्रू द ट्रान्सफॉर्मर असेल, आणि सेकंड कोणता असेल, इंटरनल फॉल्ट असेल, तो ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग फेज टू फेज फॉल्ट असेल किंवा फेज टू ग्राउंड फॉल्ट असेल, त्याला आपण काय म्हणू शकतो, इंटरनल फॉल्ट्स असतील. तर हे दोन टर्म्स आहेत फॉल्ट्सच्या, की थ्रू फॉल्ट्स आणि इंटरनल फॉल्ट्स. नाव नेक्स्ट इज द डिफरंट फॉल्ट्स ऑन द ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरवरती डिफरंट फॉल्ट्स कोणकोणते होणार आहेत आणि आपणाला काय करायचं आहे, वी हॅव टू प्रोव्हाइड द प्रोटेक्शन टू द ट्रान्सफॉर्मर against various faults. So generally three types of faults occur on the transformer. In that, first is the open circuit, then second is the overheating, then third is the winding short circuit. For example, earth fault, phase to phase fault, or the internal faults. So these are the faults which can occur on the transformer, and we have to provide the protection to the transformer against these faults. So we discuss one by one. Open circuit. We already see the open circuit. So open circuit is in one phase
of a 3-phase transformer may cause undesirable heating. ओपन सर्किट जर होत असेल, तिन्ही फेजमधली जर एखादी फेज ओपन होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, हिटिंग प्रोड्यूस होत असेल. अँड इन प्रॅक्टिस रिले प्रोटेक्शन इज नॉट प्रोव्हाइडेड अगेन्स्ट ओपन सर्किट because this condition is relatively harmless, and on the occurrence of such fault the transformer can be disconnected manually from the system. तर फर्स्ट फॉल्ट असेल ओपन सर्किट. ओपन सर्किट जर होत असेल तर त्या कंडिशनला आपण रिले प्रोटेक्शन प्रोव्हाइड करू शकत नाही, तर का तर ते जास्त हार्मफुल असेल. सो त्या कंडिशनला आपल्याला काय करायला लागेल, ऑन द ऑकरन्स ऑफ सच फॉल्ट आपल्याला मॅन्युअलीच काय करायला लागेल, ट्रान्सफॉर्मर हा डिस्कनेक्टेड मॅन्युअलीच आपल्याला काय करायला लागेल, डिस्कनेक्टेड करायला लागेल अगेन्स्ट द ओपन सर्किट फॉल्ट. Then second is the overheating. Overheating of the transformer is usually caused by the sustained overloads or the short circuits, and very occasionally by the failure of the cooling system. जनरली जर ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनमध्ये जर आपण ट्रान्सफॉर्मर बघितलेलं असेल तर आपल्याला काय दिसतील, एक ट्रान्सफॉर्मर टू ओव्हरहिटिंगपासून प्रोटेक्शन करण्यासाठी आपल्याला काय दिसतील, एक फॅन, डिफरंट टाईपचे फॅन्स दिसतील. आणि सेकंड काय असेल, एक कूलिंग सिस्टीम असेल की जे ओव्हरहिटिंग होणार असेल त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायला लागेल, जर टेम्परेचर राईज असेल तर ते जर कमी करायचं असेल तर आपल्याला डिफरंट फॅन आपण यूज करत असेल तर ओव्हरहिटिंग होण्यापाठीमागचं रिझनसुद्धा काय होऊ शकतो, तर फेल्युअर ऑफ द कूलिंग सिस्टीम. जी कूलिंग सिस्टीम आपण यूज करत असेल ती जर फेल्युअर होत असेल, किंवा सेकंडली आपण काय म्हणू शकतो की जे ओव्हरलोड्स असतील किंवा शॉर्ट सर्किट्स असतील त्याच्यामुळे सुद्धा काय होणार आहे, ओव्हरहिटिंग होणार आहे. सो फॉर दिस फॉल्ट thermal accessories are generally used to sound an alarm or control the banks of the fans. तर अशा कंडिशनला आपण काय करू शकतोय, तर थर्मल ॲक्सेसरीज आहेत, जसं आपण थर्मिस्टर म्हणतोय, RTD म्हणतोय, रेजिस्टन्स टेम्परेचर डिटेक्टर यूज करतोय आपण कशासाठी, तर टेम्परेचर सेन्ससाठी. आणि एका पर्टिक्युलर टेम्परेचरपेक्षा जर जास्त होत असेल तर अलार्म सिस्टीम आपण जी इन्स्टॉल केलेली असेल इट विल गिव्ह द अलार्म फॉर द ट्रिपिंग द सिग्नल. So this is the second type of fault, that is the overheating fault. Then third is nothing but the winding short circuits, or it is called as the internal faults. So winding short circuits on the transformer arises from breakdown of winding insulation due to the overheating or the mechanical injury. So when an internal fault occurs, the transformer must be disconnected quickly from the system because prolonged arc in the transformer may causes oil fire. So third important part is the important fault is the winding short circuits, or it is also called as the internal faults. And the winding short circuits on the transformer arises from breakdown of winding insulation. जे वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये आहे तर त्याचं जर इन्सुलेशन ब्रेकडाऊन होत असेल, ते कशामुळे होणार असेल, तर ओव्हरहिटिंगमुळे होणार असेल, किंवा जर मेकॅनिकल इंजुरी काहीतरी होत असेल तर त्या कंडिशनला काय होऊ शकते, शॉर्ट सर्किट होऊ शकतं. सो वेन अन इंटरनल फॉल्ट ऑकर्स द ट्रान्सफॉर्मर मस्ट बी डिस्कनेक्टेड क्विकली फ्रॉम द सिस्टीम बिकॉज प्रोलॉंगेटेड आर्क इन द ट्रान्सफॉर्मर मे कॉजेस द ऑइल फायर. जसं आपण बघितलं की ट्रान्सफॉर्मर हा ऑइल इमर्स्ड असेल, जर जो मायनर फॉल्ट असेल तो जर आपण त्या फॉल्टनंतर जर आपण तो क्विकली जर ट्रान्सफॉर्मर जर मॅन्युअली ट्रान्सफॉर्मर जर डिस्कनेक्टेड केलेलं नसेल तर सिन्स द ट्रान्सफॉर्मर कंटेन्स द ऑइल, सो देअर विल बी द चान्सेस ऑफ द ऑइल फायर. सो we have to disconnect the transformer as quickly as possible. So these are the some faults on the transformer, and we have to provide the protection to the transformer against these faults. So various relays and the various protective systems are used for the transformer protection. So in that, first is the Buchholz relay or the Buchholz device. Then second is the earth fault relays. It will provide the protections against earth fault. Then third is the overcurrent relay, and fourth is nothing but the differential system. So first is the Buchholz relay. Buchholz device or the Buchholz relay, providing the protections against the all kinds of the insufficient faults. So insufficient faults is nothing but the slowly developing faults.
such as the insulation failure of winding, or the overheating, or the fall of oil level due to the leaky joints, etc. So these are the slowly developing faults. बकॉल्स रिले हे मेनली आपण कशासाठी यूज करणार आहे, जे स्लोली डेव्हलपिंग फॉल्ट्स आहेत. म्हणजेच काय असेल तर सपोज ऑइल लेवल असेल तर ते ऑइल लेवल काही सडनली ड्रॉप होणार नसेल, तर स्लोली ते होणार असेल. किंवा आपण इन्सुलेशन फेल्यूर असेल तर इन्सुलेशन फेल्यूरसुद्धा काय होणार नाही, सडनली होणार नाही, तर मायनरपासून तो काय होणार आहे, मेजर डॅमेज होत जाणार आहे. तर हे स्लोली डेव्हलपिंग फॉल्ट्स आहेत. किंवा हिटिंग होणार असेल तर सडनली 100 डिग्री सेल्सिअसला जाणार नाही, तर ते स्लोली डेव्हलप होत जाईल. की 10 असेल, 20, 50, 60, तर ते स्लोली डेव्हलपिंग फॉल्ट्स असतील. तर against to provide the protections against insufficient fault, Buchholz relay are used. Then second is the earth fault relay. So it will, as its name indicate, it will provide the protections against the earth fault. Then overcurrent relay, so providing the protections mainly against the phase to phase fault and the overloading. And last one is nothing but the differential protection system, so it can be provided against both earth fault and the phase fault. So these are the some systems or protection systems used to provide the protection to the transformer against the various faults, that is the open circuit, overheating, and the winding short circuit faults. So we start with the first protection system, that is the percentage differential protection scheme for the power transformer, or it is also called as the circulating current scheme for the transformer protection. So we already see that this type of protection in alternator. So same type of protection is provided in the transformer. So percentage differential protection scheme मध्ये काय असेल, the device which is to be protected on the either side of that device, two set of CTs are used. So this is the basic equation in case of an percentage differential scheme, that is the device which is to be protected on either side of that device, we have to provide the two set of CTs. ज्या ठिकाणी आपण पर्सेंटेज डिफरन्शियल प्रोटेक्शन हा वर्ड यूज करत असेल तर, किंवा ती स्कीम अप्लाय करत असेल की पर्सेंटेज डिफरन्शियल प्रोटेक्शन स्कीम, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द मर्स प्राइस सर्क्युलेटिंग करंट प्रिन्सिपल स्कीम, तर त्या कंडिशनला काय असणार आहे की जो डिव्हाइस प्रोटेक्ट करायचा असेल, फॉर एक्झाम्पल अल्टरनेटर असेल, फॉर एक्झाम्पल ट्रान्सफॉर्मर असेल, तर जो डिव्हाइस प्रोटेक्ट करायचा असेल त्याच्या आयदर साईडला आपण काय यूज करतोय, दोन सेट यूज करतोय सीटीचे, म्हणजेच करंट ट्रान्सफॉर्मर. तर ते सेम राहील की म्हणजेच पर्सेंटेज डिफरन्शियल प्रोटेक्शन इन केस ऑफ अल्टरनेटर असेल तर अल्टरनेटरच्या आयदर साईडला सीटीचे सेट असतील. आणि सेम तेच जर आपण ट्रान्सफॉर्मरसाठी जर करत असेल तर ट्रान्सफॉर्मरच्या आयदर साईडला दोन सेट असतील, कशाचे, सीटीचे असतील. सिम्पल लॉजिक आहे की डिफरन्शियल प्रोटेक्शन स्कीम काय असेल तर. सो in that first we see the construction. So figure shows the Mars price circulating current scheme for the protection of the three-phase delta star power transformer against the phase-to-phase fault and the phase-to ground fault. So here power transformer are used. So here is the power transformer, and either side, that is first we see, suppose this is the primary side, delta side, and here is the star secondary side. So here is the power transformer. On either side of this transformer, two set of CT, that is CT1 and CT2 are used. Here is the RYB supply side, and a device which is to be protected is nothing but the power transformer. On either side of the power transformer, two set of CTs are used. Current transformer 1 set, then current transformer CT2 set. So CTs on the delta side of the transformer are connected in star. So here is the so here is the CT, that is the current transformers, which are on delta side, they are connected in star, and on star side of transformer, CTs are connected in the delta. On secondary side of the CT, so
Here is the pilot wires are connected CTs on the two sides and one relay is used for the each pair of CT. So for each pair of CT, that is secondary of CT, R1, R2 and R3 are the relays are used in each phase of the CT secondary. Then we see how it is operated. So during normal operating conditions, the secondaries of the CT carry equal currents. Therefore, the currents entering and leaving the pilot wires at both the ends are same and no current flows through the relay operating coils. सो वर्किंगमध्ये आपल्याला दोन कंडिशन्स बघायच्या आहेत की नॉर्मल कंडिशनला काय पॅरामीटर्स असतील आणि ॲबनॉर्मल कंडिशनलाच म्हणजेच फॉल्टी कंडिशन्सला काय पॅरामीटर्स असतील. सो ड्युरिंग नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन्स द सेकंडरीज ऑफ द CT कॅरी द इक्वल करंट. ऑब्वियसली दोन CT आपण यूज केलेला आहे त्याचा CT रेशो सेम असेल. सेम सेट ऑफ CT यूज केल्यामुळे काय असणार आहे, नॉर्मल कंडिशनला RYB मधला जो करंट असेल जे तो काय असेल सेम असल्यामुळे CT सेकंडरीचा करंट CT1 आणि CT2चा हा सेम असल्यामुळे काय होणार आहे, पायलट वायरमधून करंट फ्लो होणारा करंट म्हणजेच रिले कॉइलमधून जाणारा करंट R1 आणि R2 आणि R3 हा काय असेल, सेम असेल. सो therefore the currents entering and leaving the pilot wires at both the ends are same and no current flows through the relay operating coil. So if a ground or phase-to-phase fault occurs, the currents in the secondaries of the CT will be unbalanced and the differential current flowing through the relay circuit and initiate the operation of the circuit breaker. Now second condition is the faulty condition or the abnormal condition. Suppose ground fault or phase to phase fault occurs, then the currents in the CT secondaries will not be same and the differential current will flow through the R1, R2 or the R3 and the relay will be gets energized and it will initiate the operation of the circuit breaker. So this is the simple operation of the differential protection of the transformer. Here we consider two conditions, normal condition, abnormal condition. So as the fault occurs, the current in the CT secondaries will not be same longer and so this differential current will flow to the particular R1, R2 or R3 relay coil and it will be get energized and it will send signal to the circuit breaker for its operation. So this scheme also provides the protection for the short circuit between the turns on the same phase winding, and when an internal fault occurs such as phase to phase or phase to ground, the balance is disturbed and the current fed into the pilot wires from both the end is no longer same. Therefore the out of balance current I1 minus I2 flows to the relay operating coil and causes its operation. अनबॅलन्सिंग करंट किंवा डिफरन्शियल करंट असेल दोन CT सेकंडरीज मधला तो रिले कॉइलमधून R1, R2 किंवा R3 मधून फ्लो झाल्यानंतर काय होणार आहे, कॉइल एनर्जाइज होतील अँड इट विल सेंड सिग्नल टू द सर्किट ब्रेकर फॉर इट्स ऑपरेशन. So this is the first type of protection, that is the differential protection of differential protection of the transformer, or it is also called as the circulating current scheme of the transformer. So this is the first type of protection used against the phase to phase fault or the phase to ground fault. Then second type of protection is the overcurrent protection of the power transformer. So first protection we that is differential protection will provide the protection against phase to phase to ground fault. Now second is the overcurrent protection of the transformer. When there will be the overcurrent, we have to protect the transformer. So differential protection is generally uneconomical for the power transformer below about 5 MVA, and in such cases the overcurrent protection is employed as a main protection against the phase faults. So for transformers about 5 MVA, if the differential protection is used as a main protection, then overcurrent protection is used in the addition as the backup protection
फॉर द सस्टेंडेड थ्रू फॉल्ट्स. सो डिफरन्शियल प्रोटेक्शन हे जनरली अनइकॉनॉमिकल असेल फॉर द ट्रान्सफॉर्मर अबव 5 MeV. जे 5 MeVचे ट्रान्सफॉर्मर असतील त्याला जर डिफरन्शियल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करायचं असेल then they will not be uneconomical. So in such cases the overcurrent protection is employed as the main protection for the against the phase faults. And त्या कंडिशनला आपण जर ट्रान्सफॉर्मर अबव 5 MeV असतील तर डिफरन्शियल प्रोटेक्शन यूज्ड ॲज द मेन प्रोटेक्शन overcurrent protection and overcurrent protection is used as an addition as a backup protection. For small distribution transformers below 500 kVA, overcurrent protection may be provided simply by means of fuse on HV side, as such transformers are installed on the unattended substations, so circuit breaker and relays are not provided. सो आता आपण बघितलं की जर फर्स्ट 2 सेंटेन्सेस होते की जर 5 MeVच्या अबव जर ट्रान्सफॉर्मर्स असतील, बिलो जर ट्रान्सफॉर्मर्स असतील तर त्या केसमध्ये प्रोटेक्शन असेल हे अनइकॉनॉमिकल असेल आणि आपण काय म्हणतोय की ओव्हरकरंट प्रोटेक्शन इज एम्प्लॉयड ॲज द मेन प्रोटेक्शन अगेन्स्ट द फेज फॉल्ट. सो ट्रान्सफॉर्मर्स जर स्मॉल डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर्स असतील बिलो 500 kVAचे तर त्या कंडिशनला ओव्हरकरंट प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण सिम्पली काय यूज करतोय, फ्यूज यूज करतोय HV साईड आणि LV साईडला. सो बाय मीन्स ऑफ फ्यूज ऑन द HV साईड, HV साईड आणि LV साईडला आपण काय यूज करतोय, फ्यूज यूज करतोय. आपण फ्यूज बघितलेला आहे सेकंड चॅप्टरमध्ये. फ्यूज म्हणजे काय असेल, फ्यूज इज नथिंग बट ए शॉर्ट पीस ऑफ मेटल इन्सर्टेड इन द सर्किट which gets melted when the excessive current flows. So fuse is also used against the overcurrent protection. So जे ट्रान्सफॉर्मर बिलो 500 kVAचे असतील तर त्या ट्रान्सफॉर्मरला आपण काय करू शकतोय, सिम्पली फ्यूज प्रोटेक्शन प्रोव्हाइड करू शकतोय. तर त्याचं एक रिझन काय असेल तर ते ट्रान्सफॉर्मर जे आहेत 500 kVचे ते इन्स्टॉल करतोय आपण कुठं, अनअटेंडेड सबस्टेशन, की जे सबस्टेशन्स आहेत की ते आपण काय करू फारसे काय करू शकत नाही, अटेंड करू शकत नाही, अनअटेंडेड सबस्टेशन्स असतील आणि त्या केसला आपण सर्किट ब्रेकर आणि रिले काय करत नाही, इन्स्टॉल करू शकत नाही. का तर ते त्यांचा मेंटेनन्स असेल किंवा ते अटेंड करू शकत नाही. त्याच्यामुळं जे अनअटेंडेड सबस्टेशन्स आहेत तिथं आपण काय करू शकतोय, HV आणि LV साईडला फ्यूज प्रोव्हाइड करू शकतो. जसं डायग्राममध्ये शो केलेलं आहे की डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच्या इतर साईडला HV साईड आणि LV साईडला काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्युशन साईडच्या 11 kV साईडलाच म्हणजेच HV साईडला फ्यूज दिलेला आहे. सिमिलरली 450 kWच्या KVच्या साईडला काय केलेलं आहे, LV साईड फ्यूज प्रोव्हाइड केलेलं आहे. तर ते फर्स्ट असेल बाय युझिंग द फ्यूज. आणि सेकंडमध्ये आपण बघतोय की ट्रान्सफॉर्मर कनेक्शन्स आहेत आणि आपण काय केलेलं आहे की सर्किट ब्रेकर आणि रिले अरेंजमेंट यूज केलेले आहे. R1 R2 R3 हे रिलेज असतील आणि सिटीज यूज केलेले आहेत आपण आणि रिलेज असतील आणि त्याचं कनेक्शन आपण कशाला दिलेलं आहे, सर्किट ब्रेकरला दिलेलं आहे आणि करंट ट्रान्सफॉर्मर्स आपण यूज केलेले आहेत आणि त्याच्या सेकंडरीजला आपण रिले कॉईल कनेक्ट केलेले आहेत. सो इट विल सेन्स द करंट अँड रिले कॉइल्स एनर्जाइज्ड and it will give the signal to the circuit breaker for its operation. So this is the overcurrent protection simply provided by means of HV fuse, provided by means of fuses in case of an unattended substations, while also we have to provide the circuit relay and the circuit breakers for the protection against the overcurrent. So this is the second type of protection, that is the overcurrent protection. First we have completed the differential protection of the transformer, then second is the overheating protection of the power transformer. Now next we have to see the limitations of the differential protection of the transformer. जे आपण डिफरन्शियल प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे ट्रान्सफॉर्मरचं, तर त्याचे लिमिटेशन्स आहेत. तर ते लिमिटेशन्स काय आहेत की त्याचे ड्रॉबॅक्स काय असू शकतात. सो इन दॅट फर्स्ट इज द फर्स्ट लिमिटेशन
by providing the differential protection to the transformer is the difference in length of the pilot wires on either side of the relay. जसं आपण डिफरन्शियल प्रोटेक्शन म्हणतोय की डिफरन्शियल प्रोटेक्शन म्हणजे काय असेल तर जो डिव्हाइस आपणाला प्रोटेक्ट करायचा आहे त्याच्या आयदर साईडला आपण काय करत आहे, जो डिव्हाइस प्रोटेक्ट करायचा आहे त्याच्या आयदर साईडला आपण CTचे 2 सेट यूज करत आहे आणि त्याच्या कनेक्शनसाठी पायलट वायर यूज करतोय. सो डिफरन्स इन लेंथ ऑफ द पायलट वायर ऑन आयदर साईड ऑफ द रिले. तर जो रिले काय इन्स्टॉल केलेला आहे आपण CT सेकंडरीजमध्ये, तर त्याचे जे लेंथ आहे तर तो लेंथचा फॅक्टरसुद्धा काय होऊ शकतो, अफेक्ट होऊ शकतो. So this difficulty is overcome by connecting the adjustable resistors to the pilot wires. So these are adjusted on site to get the equipotential points on pilot wires. So taps can be provided on operating coil and the retaining coil of the relay for adjusting the balance. तर एक लिमिटेशन जे फर्स्ट असेल ते आपण बघितले की डिफरन्स इन लेंथ असला पायलट वायरच्या तर तो सुद्धा काय होऊ शकतोय, अफेक्ट होऊ शकतोय. तर तो फॉल्ट आपण काय करू शकतोय, ओव्हरकम करू शकतोय बाय युजिंग द ॲडजस्टेबल रजिस्टर्स टू द पायलट वायर्स. देन सेकंड आपण बघतोय की सेकंड लिमिटेशन काय असेल तर डिफरन्स इन द CT रेशो. जो सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असेल डिफरन्शियल प्रोटेक्शनमधला तो म्हणजे कोणता असेल, CT करंट ट्रान्सफॉर्मर्स असतील. तर जे आपण आयदर साईडला दोन सेट यूज करणार आहे करंट ट्रान्सफॉर्मरचा, तर त्याला कंडिशन काय असली पाहिजे, सेम सेट ऑफ द CTs. म्हणजे सेम सेट म्हणजेच काय असला पाहिजे, दोन्ही करंट ट्रान्सफॉर्मरचे जे सेट असतील त्याचा CT रेशो काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. त्याच्यामध्ये एरर नको. जर इनिशियली जर त्याच्यामध्ये एरर असेल तर डिफरन्शियल करंट फ्लो होईल आणि नॉर्मल कंडिशनला सुद्धा काय होणार आहे, डिफरन्शियल प्रोटेक्शन असेल त्याच्यामध्ये रिले कॉइल्स असतील ते एनर्जाइज होतील आणि नॉर्मल कंडिशनला सुद्धा काय होणार आहे, सर्किट ब्रेकर ऑपरेट होऊ शकतो. सो ड्यू टू द रेशो एरर difference at high values of short circuit current, so because of this difference the relay operates through faults. So त्याच्यामुळे सुद्धा रिले ऑपरेट होऊ शकतो and this difficulty is overcome by using the biased differential relay for the percentage differential relay. So in such a relay a retaining coil is connected to the pilot wires and the current flowing through the retaining coil can be taken as I1 plus I2 divided by 2. सो जी रिले कॉईल असेल त्याच्यासाठी आपण एक रिस्टेनिंग कॉईलसुद्धा यूज करू शकतो अँड दॅट विल बी connected to the pilot wires and the current flowing through the retaining coil can be taken as I1 plus I2 divided by the 2. So difference in CT ratio, it will be affected. So this difficulty can be overcome by using the biased differential relay for the percentage differential relay. Then third is nothing but the magnetizing inrush current or the magnetizing current inrush. सो जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मर एनर्जाइज करतो इनिशियली तर त्या कंडिशनला काय असणार आहे, देर इज नो इंड्युस्ड EMF अँड द कंडिशन इज सिमिलर टू द स्विचिंग ऑफ अन इंडक्टिव्ह सर्किट. सो द रेझिस्टन्स व्हॅल्यू कमी असेल त्या कंडिशनला, त्याच्यामुळे काय होणार आहे, ऑब्वियसली रेझिस्टन्सची व्हॅल्यू जर कमी असेल तर करंट हा इनिशियली काय असू शकेल, जास्त असेल आणि त्याच्यानंतर तो काय होणार असेल, स्लोली व्हॅरी होणार असेल. सो the inrush of magnetizing current will therefore causes the operation of the differential protection system unless some modification is done. So the relay was provided with the time lag of 0.2 second. So by this time the inrush will vanish and relay does not trip the unnecessary. मॅग्नेटायझिंग इंडक्शन करंट म्हणजेच काय असेल तर इनिशियली जर आपण ट्रान्सफॉर्मर एनर्जाइज करत असेल तर त्याच्यामध्ये EMF इंड्यूस्ड होत नाही आणि ती कंडिशन स्विचिंग सिमिलर असेल तर कशागत, तर स्विचिंग ऑफ अन इंडक्टिव्ह सर्किट. सो रेझिस्टन्स कमी असल्यामुळं करंटची व्हॅल्यू जास्त असेल आणि त्याच्यानंतर इनिशियली जास्त असेल, दॅट इज फॉर द फर्स्ट फ्यू सायकल्स, आणि त्याच्यानंतर ती काय असेल, कमी असेल. पण इनिशियल व्हॅल्यू जर जास्त असल्यामुळं तर त्या पिरियडमध्ये डिफरन्शियल प्रोटेक्शनसुद्धा काय करू शकतो आहे, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करू शकतो आहे आणि रिले विल ऑपरेट. सो
त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे की एक टाईम डिले प्रोव्हाइड केलेला आहे की त्या टाईम डिलेमध्ये सपोज 0.2 टाईमचा दिला तर 0.2ला जरी करंट जास्त अप टू 0.2 सेकंद जरी करंट जास्त असेल तरी तो रिले ऑपरेट होणार नाही. आणि 0.2 नंतर जर करंट कमी झालेला असेल तर तो नॉर्मल करंट असेल त्याच्यामुळे सुद्धा रिले ऑपरेट होणार नाही. तर एक टाईम डिले दिल्यामुळं काय होणार आहे, जी काही कंडिशन असेल मॅग्नेटायझिंग इंडस करंटची ती काय होऊ शकते, ओव्हरकम होऊ शकते. So these are the some limitations while applying the percentage differential scheme. In that first limitation is nothing but the difference in length of the pilot wires. Then second is nothing but the CT ratio, difference in the CT ratios, and third is nothing but the magnetizing inrush current. So these are the some limitations while providing the protections to the while providing protection to the transformer. So in today's lecture we have covered the we have started the part B, that is the protection to the transformer, and in that we have we have covered the different faults on the transformer, and we have to provide the protection to the transformer against these faults, that is the open circuit fault, overheating fault, and the short circuit fault. So different relays are used in that Buchholz relay, then earth fault relays, overcurrent relays, and the differential protection schemes are used. So today we have covered the two protection scheme. In that, first is the differential protection scheme of transformer, and second is nothing but the overcurrent protection of the transformer, and last point is the limitations while applying the differential current scheme. In next lecture we see the protection against the slowly developing faults, that is the slowly insufficient faults. So Buchholz relay are used for the slowly developing faults, and the last point is the earth fault protection. So against the earth fault protection we have to provide the transformer against the earth fault, so earth fault protections are used. So if you have any difficulty regarding this, then you can contact me. Thank you.